शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। या निर्णयानुसार 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 पर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी दिली जाणार आहे। 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000 पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता। रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। राज्य मंत्रिमंडळानं आज राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंजूर केलं। यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि आणखी चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील। अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय यामुळे शोधता येतील। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील बस स्थानकं आणि महामंडळाच्या जागांचा विकास करण्यासाठी मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। राज्यात केंद्र पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली। शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्तपुरवठा मिळवता येणार आहे। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम 2013 मध्ये सुधारणा करायलाही आज मंजुरी मिळाली। अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 अंतर्गत मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन बंदी यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान योजनेच्या रकमेत दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला। निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा योजनेत समावेश करून योजनेअंतर्गत सहाय्यक अनुदान आता 25 वरून 50,000 रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यातल्या दापचरी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार तसंच बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांना राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या